29,91,000 तकरीबन 30 लाख के करीब हम लोगों की फसौनी हो गई है 6 लोगों के साथ। हम लोगों के यहाँ सिटी चौक पुलिस स्टेशन में आज हम लोगों की FIR भी दाखिल हो चुकी है 420 के तहत। तो सिटी चौक क्यों आया आप, क्योंकि वो तो दूसरे एरिया में पड़ता है। सिटी चौक इसके लिए आए हम लोग क्योंकि जो भी लेन देन हुआ है वो कलेक्टर ऑफिस में हुआ था। हम लोगों को बॉन्ड वगैरह इसार पावती वगैरह जो भी थी वो हम लोगों का कलेक्टर ऑफिस में हुआ था। पुलिस ने जो है अभी हम लोगों का जो है 420 406 के तहत IPC सेक्शन के तहत गुना दाखिल कर दिया है 420 का। इसमें जो है मैं मनोज लोहिया सर जो हमारे कमिश्नर है औरंगाबाद सिटी के, उनका बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगा। नितिन बगाटे साहब DCP Zone 1 के जो है इन्होंने बहुत एफर्ट लिए हमारे लिए, हम सबके लिए ये गुना दाखिल होने के लिए। महेंद्र देशमुख सर जो ACP सर उन्होंने खुद इसकी इन्वेस्टिगेशन की और वहाँ के जो हेड कांस्टेबल है कुलकर्णी सर उन्होंने खुद ये सब हम लोगों का जो भी फसौनक हुई उसकी इन्वेस्टिगेशन करके इसकी रिपोर्ट आगे फॉरवर्ड की है। तो अभी यहाँ पे जो है PSI काकड़कर सर जो है इसकी इन्वेस्टिगेशन कर रहे हैं। आम्ही पोलीस स्टेशन घातलं, पोलीस स्टेशनला बगाटे साहेबांना विनंती केली, त्यांनी हे प्रकार बघितलं, त्यांनी डीपमध्ये चौकशी केली, त्यांना मोठा धक्का बसला। तुम्हाला इकडंच मी गायब करीन असं धमकी दिला। आम्हाला आमचा जागा प्लॉट किंवा जागा आम्हाला काही कोणा मिळालं पाहिजे, कारण अजून पण आम्हाला घर ना आम्ही महिना 4,000 रुपये भाडं देतो। और मैंने पेमेंट पूरा कैश दिया है उसको। रजिस्ट्रीचा पेपर दुसऱ्या नावावर असल्यामुळे आपण काही करू शकत नाही, त्यामुळे आम्हाला पोलीस स्टेशनच्या इथे धाव घ्यावा लागली। त्याला जे चेकने पैसे दिलेले त्या चेकच्या पावत्या आहेत, बँकेची स्टेटमेंट आहे माझ्याकडे। सर आप लोग यहाँ पर आज FIR करने आए हैं, क्या मामला है? एक्चुअली ये एक कृष्णा नगर बोल के जो है साइड है वड़गांव कोलाटी के पास शेखापुर गट नंबर 5 में, जहाँ पे जो है एक कृष्णा बिल्डर एंड लैंड डेवलपर्स ने 2018 में जो है ये प्लॉटिंग साइट जो है स्टार्ट किए थे। यहाँ पे तकरीबन 330 प्लॉट्स है ये साइट पे। तो यहाँ पे जो है तकरीबन हमने 2018 में, कुछ लोगों ने 2019 में, 2020 में यहाँ पे जो है प्लॉट्स बुक किए थे और ये NE 45 है। तो इसकी जो रजिस्टर है कभी बंद रहती है कभी चालू होती है। तो ये यहाँ के जो बिल्डर है कृष्णा बिल्डर्स एंड लैंड डेवलपर्स के जो बिल्डर है, इन लोगों ने जो है हमारे से क्या किया था कि इसार पावती के टाइम पर जो है पेमेंट लिया था। तकरीबन 70% जो अमाउंट हमारा था वो हमने इनको दे चुके थे बिल्डर को, और यहाँ पे प्लॉट बुक किए थे, इसार पावती वगैरह किए थे। और बिल्डर ने हमको बोला था कि अभी रजिस्ट्री बंद है, रजिस्ट्री जब भी स्टार्ट होंगी हम आपको आपकी रजिस्ट्री करके देंगे। लेकिन कुछ दिन पहले हमको पता चला कि हमारे साथ जो प्लॉट उन्होंने खरीदे थे या हमने जो प्लॉट उनसे लिए थे, तो वो प्लॉट जो है हमको नहीं बताते हुए किसी और को उन्होंने बेच दिया है। और हमको जो है उनकी रजिस्ट्री की कॉपी मिली है कि हमारे प्लॉट नहीं चाहते हुए भी उन्होंने दूसरे किसी और को बेच दिया है। अब हम लोग ने वहाँ पे जब इंक्वायरी करे तो ऐसे बहुत सारे लोग सामने आए। अभी हम लोग 6-7 लोग जमा हुए जिसका तकरीबन 29,91,000 तकरीबन 30 लाख के करीब हम लोगों की फसौनी हो गई है 6 लोगों के साथ। हम लोगों के यहाँ सिटी चौक पुलिस स्टेशन में आज हम लोगों की FIR भी दाखिल हो चुकी है 420 के तहत। तो सिटी चौक क्यों आया आप, क्योंकि वो तो दूसरे एरिया में पड़ता है। सिटी चौक इसके लिए आए हम लोग क्योंकि जो भी लेन देन हुआ है वो कलेक्टर ऑफिस में हुआ था। हम लोगों को बॉन्ड वगैरह इसार पावती वगैरह जो भी थी वो हम लोगों का कलेक्टर ऑफिस में हुआ था। और मेरी भी जो है उसमें जो रजिस्ट्री हुई थी, मेरा जो वहाँ पे प्लॉट नंबर 92 93 ये यहाँ पे कलेक्टर ऑफिस में रजिस्ट्री हुई थी। मेरी भी प्लॉट की उन्होंने डबल रजिस्ट्री कर दी है। और ऐसे भी बहुत से लोग हैं वहाँ पे, तकरीबन अभी और 200 से ज़्यादा प्लॉट्स है जिसकी अभी कोई इन्फॉर्मेशन हमें नहीं है। वहाँ पे भी हमको ऐसा लगता है और भी बहुत सारे लोग फंसे हुए हैं शायद। अच्छा, जैसे कि आप लोगों ने जब प्लॉट लिया उस वक्त आपको कोई इंक्वायरी नहीं थी, आपने कोई इंक्वायरी नहीं किया कि ये प्लॉट दूसरों को बेचा जा रहा है, या आपको इतने लेट पता चला? उस वक्त तक क्या कर रहे थे आप लोग? नहीं, हम लोग ने जब लिया था तब वो वहाँ पे प्लॉटिंग नवी स्टार्ट हुई थी, तो फर्स्ट हम लोगों ने खरीदा था। और जब बाद में जो है जैसे जैसा वो पुराने होते गए हम लोग, उन्होंने हमको नहीं बताते हुए किसी और को बेच दिया। तो वो लोगों से कोई कांटेक्ट हुआ क्या आपका? नहीं, उन लोगों से कांटेक्ट नहीं हुआ, लेकिन उनके रजिस्ट्री की कॉपी हम लोगों को कलेक्टर ऑफिस से मिल चुकी है। तो उनको अब उनको क्या मिलने वाला है? जैसे आप के पास, उनके पास रजिस्ट्री है, आपके पास तो पेपर है, पुलिस ने क्या कहा फिर आपसे? पुलिस ने जो है अभी हम लोगों का जो है 420 406 के तहत IPC सेक्शन के तहत गुना दाखिल कर दिया है 420 का। इसमें जो है मैं मनोज लोहिया सर जो हमारे कमिश्नर है औरंगाबाद सिटी के, उनका बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगा। नितिन बगाटे साहब DCP Zone 1 के जो है इन्होंने बहुत एफर्ट लिए हमारे लिए, हम सबके लिए ये गुना दाखिल होने के लिए। महेंद्र देशमुख सर जो ACP सर उन्होंने खुद इसकी इन्वेस्टिगेशन की, और वहाँ के जो हेड कांस्टेबल है कुलकर्णी सर उन्होंने खुद ये सब हम लोगों का जो भी फसौनक हुई उसकी इन्वेस्टिगेशन करके इसकी रिपोर्ट आगे फॉरवर्ड की है। तो अभी यहाँ पे जो है PSI
काकड़कर सर जो है इसकी इन्वेस्टिगेशन कर रहे हैं और ये हम लोगों को कल आज FIR दाखिल हो चुका है, हम लोगों को FIR की कॉपी मिल चुकी है। आपका पूरा नाम बताइए। मेरा नाम शेख आमिर मुजफ्फर है, मेरा वहाँ पे प्लॉट नंबर है 9293। आपका क्या बोलना है, क्या क्या किस तरीके का प्रकरण हुआ है? सर मी अण्णासाहेब कारभार मस्के 2018 मध्ये त्या माणसाची आमची ओळख झाली, मी लँड डेव्हलपर म्हणून आमची ओळख करून दिली। मी असं प्लॉट टाकतो, लोकांना विकतो, मी लँड डेव्हलपर आहे, आम्हाला गोड गोड बोलून विश्वासात घेऊन आम्हाला त्यांनी प्लॉट बुक करून घेतले। माझे जवळपास 4 प्लॉट बुक आहे, 6, 7, 14, 15। ज्यावेळेस 2018ला मी त्याला काही कॅश पेमेंट दिले, बाकीचे चेकनं पेमेंट दिलेले। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं हे प्लॉट हे 4 तुमचेच आहे, तुमच्याशिवाय मी कोणाला विकणार नाही आहे। जेव्हा गावावर रजिस्ट्री चालू होईल तेव्हा हे 4 प्लॉट मी तुमच्या नावे करून देईन। म्हणून मी आतापर्यंत त्या माणसाला 13.5 लाख रुपये अमाऊंट दिलेली आहे। उर्वरित रक्कम आमचं असं ठरलं होतं की रजिस्ट्री ज्यावेळेस होईल त्यावेळेस उरलेली 10% रक्कम रजिस्ट्रीच्या वेळेस देणार आहे। नंतर 18, 19, 20, 21 मध्ये कोरोना काळ गेला, त्यामुळे रजिस्ट्री बंद होते, सगळे व्यवहार ठप्प झालेले होते, त्याच्यामुळे 2 वर्ष ते वाया गेले। नंतर पुन्हा आम्ही त्या माणसाची विचारणा केली, बाबा रजिस्ट्री चालू कधी होणार आहे, रजिस्ट्री कधी करून देणार आहे। त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही बिंदास राहा, जेव्हा केव्हा रजिस्ट्री चालू होईल पहिली रजिस्ट्री आम्ही तुमची मारून देऊ, तुमचे प्लॉट आम्ही कोणाला देणार नाही, तेवढा विश्वास ठेवा माझ्यावर। आम्ही म्हणून त्या माणसावर विश्वास ठेवला। नंतर आम्हाला आता 8 महिन्यापूर्वी असं माहिती पडलं की माझे 2 प्लॉट त्या माणसाने मला न विचारता परस्पर दुसऱ्याच्या नावावर रजिस्ट्री करून दिलेली, हे मला माहिती मिळाल्यानंतर आम्ही नंतर त्यांच्या रजिस्ट्रीच्या झेरॉक्स कॉप्या हस्तगत केल्या, मिळवल्या, तेव्हा आम्हाला कळलं की आमच्या प्लॉटच्या रजिस्ट्री त्यांनी दुसऱ्याच्या नावे करून दिली। अक्षरशः आमचे डोळे म्हणजे त्यावेळेस डोळे उघडले, ज्यावेळेस परिस्थिती अशी झाली तुमच्या पायाखालची माती वाळू सरकली गेली। हे मला मोठा धक्का बसला। मी असा विचार केला मला जर धक्का बसला अजून कोणी याच्यामध्ये असेल, म्हणून जवळपास मित्रमंडळ जवळजवळ कॉन्टॅक्टमध्ये होते, त्यांना मी विचारणा केली, हो माझ्याविषयी असं झालं, तुमच्याविषयी काय आहे? असं करता करता आम्ही सही भेटले, आम्हाला त्यांनी एफर्ट घेतले। नंतर आमची टीम जमा झाली जवळचे तेवढे, आम्ही 5-6 लोक ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन केलं, ज्यावेळेस चौकशी केली रजिस्टर ऑफिसला जाऊन, तेव्हा असं निदर्शन झालं बाकीच्यांचेही प्लॉट माझ्यासारखेच जास्तीचे पैसे घेऊन त्यांनी दुसऱ्याला विकले। आणि त्यांनाही आतापर्यंत हे सांगत आलेलं आहे का साहेब तुमचे रजिस्ट्री चालू झाल्यानंतर ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस पहिले रजिस्ट्री तुम्हाला मारून देईल, तुमचे प्लॉट अजून आहेत तसेच आहे, हे आम्हाला सगळं आतापर्यंत खोटं सांगत आला। पण ज्यावेळेस मूळ रजिस्ट्रीचे कागदपत्र आमच्या हातात पडले आमच्या प्लॉटचे, त्यावेळेस आम्हाला धक्का बसला। म्हणून आम्ही पोलीस स्टेशन घातलं, पोलीस स्टेशनला बगाटे साहेबांना विनंती केली, त्यांनी हे प्रकार बघितलं, त्यांनी डीपमध्ये चौकशी केली, त्यांना मोठा धक्का बसला। कारण हे प्रकरण छोटं नाही, खूप मोठं प्रकरण आहे। 230 प्लॉट आहे, त्याच्यामध्ये जवळपास 50% प्लॉट हे फ्रॉड झालेले। अजून किती पैसे घेत चालू होते, किती पैसे दिले तुम्ही? मी आतापर्यंत त्या माणसाला 13,11,000 रुपये दिले। काय आपने राहण्यासाठी घेतलं होतं कुठं तुम्ही, कसं काय घेतलं होतं त्याच्यासोबत? आपले घर करण्यासाठी। कमाई होती का तुमचा बिझनेस आहे तुमचा? नाही, आयुष्याची मी कंपनीत खाली काम करतो, माझे पूर्ण आयुष्य ऍक्च्युली ह्या अमाऊंट मध्ये मी तुम्हाला दाखवून देऊ शकतो। मी काढलेले PF चे 5 लाख रुपये ह्या अमाऊंट मध्ये दिलेले, PF चे पैसे काढून त्या माणसाला आम्ही प्लॉट साठी गुंतवणूक केलेली आहे। तुमचं नाव आणि पत्ता? माझं नाव अण्णासाहेब कारभार मस्के, राहणार बजाजनगर। स्वाती राजेंद्र भंगे माझं नाव। आमच्या घरचे ड्रायव्हर आहेत। आम्ही इथं बजाजनगरला आलो, आमचं घर नाही काय नाही, मग आम्ही तिथं प्लॉट बुक केला 2019 मध्ये। 2 प्लॉट बुक केले, एक माझा आणि एक माझ्या भावाचा, 54 आणि 53 नंबर। आणि मग आम्ही 19 मध्ये प्लॉट बुक केला, तेव्हापासून आम्ही त्याला पैसे पण दिले, आम्ही पूर्ण पैसे चेकनं दिले। आणि तो म्हणत होता की रजिस्ट्री करू, जेव्हा रजिस्ट्री चालू होईल तेव्हा आम्हाला सांगितलं की रजिस्ट्री बंद आहे। आणि रजिस्ट्री चालू करून आमचा प्लॉट दुसऱ्याच्या नावावर केला। जेव्हा आम्हाला कळालं आम्ही त्याचे हे पण दिलं, चलन पण भरलं की आमच्या नावावर करून देऊ म्हणून। आणि नंतर आम्हाला जेव्हा कळालं आमचा प्लॉट दुसऱ्याला विकला, तेव्हा आम्ही त्याच्याकडे गेलो, तेव्हा त्यानं आम्हाला हाणामारी केली, आमच्यासोबत हे केला, मारायला आला पाईप घेऊन, आम्हाला कोंडून ठेवून असं धमकी दिला आमच्यासोबत। आमच्याकडे पूर्ण रेकॉर्डिंग पण आहे त्यानं आमच्यासोबत असं केलेली। आणि रजिस्ट्री दुसऱ्याच्या नावावर घरामध्ये कोंडून ठेवून तुम्हाला चौकाला, तुम्हाला कोण बघू, कोण हुडकायला येते काय नाही बघू म्हणे, काय होतंय तुमच्यासोबत, तुम्हाला इकडंच मी गायब करीन असं धमकी दिला। आम्ही त्याला पैसे पण वाढून देऊ असं बोललो होतो, तरी ते आम्हाला प्लॉट आम्हाला दिला नाही। हो सांगितलं, सांगितलं, आमच्याकडे रेकॉर्ड पण आहे।
रेकॉर्ड पण आहे आमच्याकडं. आमची अपेक्षा म्हणजे आमचा जागा प्लॉट किंवा जागा आम्हाला काही कोणा मिळालं पाहिजे, कारण अजून पण आम्हाला घर नाही. आम्ही महिना 4,000 रुपये भाडं देतो. हाँ, मेरा नाम प्रदीप शिंदे है। मैंने कृष्णा प्लॉटिंग के इधर 48 नंबर का प्लॉट लिया था और मैंने पेमेंट पूरा कैश दिया है उसको। 3,30,000 पेमेंट दिया है, लेकिन बीच में रजिस्ट्रियाँ बंद थी ऐसा बोल के उसने टाइम बढ़ा दिया। और जैसे बीच में कुछ रजिस्ट्रियाँ चालू हो गई तो हमारा प्लॉट दूसरे के नाम कर दिया। जैसे हमको हमारे दूसरे के नाम पे जो रजिस्ट्री की उसका जो दुसऱ्याच्या नावावर जी रजिस्ट्री केली आहे त्याचा पेपर जो आम्हाला भेटला त्यानंतर आम्ही एकदम शॉक होऊन गेलो। त्याच्यामुळे तिथे आमची खूप फसवणूक झाली। त्याला कॉल केला तर तो म्हणतो रजिस्ट्री झालेली नाही तुमची अजून, जशी रजिस्ट्री चालू होईल पुन्हा मी तुमच्या नावावर करून देईल असं तो बोलतोय। पण अद्याप अजून तर त्यानं काही ॲक्शन वगैरे काही घेतली नाही, पण रजिस्ट्रीचा पेपर दुसऱ्याच्या नावावर असल्यामुळे आपण काही करू शकत नाही। त्यामुळे आम्हाला पोलीस स्टेशनच्या इथे धाव घ्यावा लागली। असाच माझा मित्र पण आहे, माझ्या शेजारीच त्यानं प्लॉट घेतलेला आहे, त्याची पण सेम फसवणूक झालेली आहे। लोकेशन काय? लोकेशन शेकापूर, वडगाव कोल्हाटी, गट नंबर 5। मोहम्मद इकबाल नाम है उसका। FIR झाली आहे, धोकाधडीची केस त्याच्यावर दाखल केलेली आहे। माझं नाव प्रदीप शिंदे, मी सिडको महानगर 1 मध्ये राहतो। माझं नाव माधव चिपळे। मी 2019 मध्ये औरंगाबादला MIDC मध्ये कामाला आलो। सिमेंट कंपनीमध्ये कामाला होतो मी। मला मंथली 10,000 रुपये पेमेंट होती। तर मी त्या 10,000 रुपये मधून पैसे जमा करून त्याच्याकडे पैसे जमा केले। प्लॉट घेण्यासाठी एकूण 2,90,000 रुपये आपण दिलेले आहेत त्याला। माझा 53-54 नंबरचे आमच्या बहिणीने सांगितल्यासारखं माझे 2 प्लॉट आहेत तिथे। 2018 मध्ये त्याला कॉल केला त्यावेळेस लॉकडाऊन लागलं होतं, 19 मध्ये 20 मध्ये। लॉकडाऊनच्या नंतर त्यांनी म्हणले की आता लॉकडाऊन लागल्यामुळे रजिस्ट्री बंद आहे। मग लॉकडाऊन मध्ये मी माझ्या गावाकडे लातूरला गेलो। लातूरला गेल्याच्या नंतर मग लातूर मधून त्याला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होतो सारखा, तर तो म्हणत होता की माधव साहेब रजिस्ट्री बंद आहे। मग असं मला कळलं की रजिस्ट्री सुरू झाली आहे, म्हणून मी प्लॉट पाहायला आलो। तर मला इथं आल्याच्या नंतर मला शॉक झाला की माझा प्लॉट त्याने दुसऱ्याच्या पोपळघाट नावाच्या एका जणाच्या नावावर रजिस्ट्री करून दिलेली आहे त्या प्लॉटची। त्याचं म्हणणं असं आहे की आता माझ्याकडे प्लॉट एक पण शिल्लक नाहीये, देतोच म्हणत होता तो शेवटपर्यंत। मी तुमचा प्लॉट देतो, मी रजिस्ट्री केलेली नाही म्हणत होता। माझ्याकडे त्याच्या कॉल रेकॉर्डिंग्स पण आहेत की मी आता म्हणते तुम्हाला काय करायचं ते करा, तुमचे पैसे वापस घ्या। मी म्हटलं पैसे वापस नाही पाहिजे मला, मी 2019 मध्ये पैसे दिलेले आहेत तुला, तर मला प्लॉटच पाहिजे। माझ्याकडे त्याने त्याच्याकडून नोटरी करून घेतलेला बॉन्ड आहे, त्याला जे चेकने पैसे दिलेले त्या चेकच्या पावत्या आहेत, बँकेची स्टेटमेंट आहे माझ्याकडे पूर्ण टोटल माझ्याकडे डिटेल्स आहेत। मी पोलीस स्टेशनला जमा केलेले आहेत, पोलीस स्टेशनला मी सगळे डॉक्युमेंट्स माझे जमा केलेले आहेत। माझं नाव माधव बाबूराव चिपळे, मी लातूर जिल्ह्यामधून आलेलो आहे।